अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघणार आहात की स्वामीची मी मूर्तीला आंघोळ म्हणजे स्नान घालत आहे. तर स्वामीची मी ही मूर्ती जी व्हाईट कलरची आहे तिला मी आंघोळ घालत आहे. तिला पुसून घेत आहे कारण नाकात कुठं कानात वगैरे डोळ्यामध्ये पाणी राहतं शिल्लक, त्याच्यामुळे स्वामीच्या मूर्तीला पुसणं आणि स्वच्छ करणं असं खूप महत्त्वाचं आहे. स्वामीचा ड्रेस हे मीच केला आहे घरी आणि ही स्वामीसाठी जे टोप केलेलं आहे ते पण मीच केलेलं आहे. तर ही स्वामीची मूर्ती मी ठेवत आहे. अगोदर एक पाटावर वस्त्र आहे, त्याच्यावरती लाल कलरचं मी वस्त्र छोटं टाकलेलं आहे. त्याच्यावर ही स्वामीची मूर्ती गंध लावून वगैरे ठेवली. मागे फोटोला पुसून गंध लावते मी. तर हे थोडंसं माझ्यामुळे हल्लं आहे. तर ही स्वामीची पितळेची मूर्ती आहे, तिला मी स्नान घालते. तर मी 5 ते कलश, छोटे कलश आहेत ते 5 कलश पाणी टाकत आहे. आपण पण टाका. स्वामीच्या मूर्तीवर असं अचानकच भडभड पाणी नाही टाकायचं, थोडं थोडं टाकायचं. कसं आपल्या जसं नाकात डोळ्यात वेगळं वाटतं तसं स्वामीला पण वाटते, त्याच्यामुळे हळूहळू पाणी टाकायचं. स्वच्छ मूर्ती पुसून घ्यायची. तुम्हाला तसं की मी पहिलेच म्हणलं, स्वामीच्या कानात वगैरे पाणी राहतं, आपल्याला ते पुसून घ्यायचं आहे स्वच्छ मागून पुढून. नंतर मग स्वामीला गंध लावते. सर्व हाताला, पायाला, डोक्याला नीट गंध लावायचा. गंध लावून झाल्यावर स्वामीची मूर्ती मी ठेवते जागेवर आणि हार घालणार आहे. आता मी ते हार विकत घेतलेला आहे आणि हा लोड ज्याला आपण स्वामीच्या फोटोमध्ये बघतो तो मी हातानेच केलेला आहे. स्वामीची जेवढी आपण मनापासून जेवढी स्वामीची भक्ती करू शकतो तेवढी आपण शक्य आहे तेवढे करू शकतो, कारण स्वामीच आपल्याला सर्व देणारे आहेत. स्वामी सर्वस्व आहेत, तर आपण स्वामीला काय देऊ शकतो. पण तेवढंच मी ते लोड वगैरे बनवला. तर स्वामीची तिथं ती माळ वगैरे आणि शंख मी ठेवलेला आहे. शंखासाठी ते स्टँड आहे, कासवचं स्टँड आहे, ते मी सर्व केंद्रातून आणलेलं आहे. सर्व सामान जे आहे शंकू वगैरे, शंखामध्ये काय पाणी ठेवायचं आहे आणि ते पाणी दुसऱ्या दिवशी आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे. आता नंतर मी ही घंटी ती पण धुतलेली आहे आणि एकदा वाजवून ठेवायची. आरती करताना तर वाजवतो, पण देवपूजा करताना पण. नंतर गाय ठेवलेली आहे मी तिथं. गायमध्ये आपले सर्व देव बसलेले असतात.